नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पीडितेचा ब्रेन वॉश करण्याचा कट, 171 लिंक पाठवत धर्मांतराचा प्रयत्न, निदा खान प्रकरणात नवे खुलासे, नाव बदलण्यापासून धार्मिक विधीपर्यंत। मनपाने पाठवलेली नोटीस बेकायदेशीर, निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलची न्यायालयात धाव। मोदींच्या काळात कामगारांची अवस्था बिकट, सरकारला फक्त उद्योगपती मित्रांचे फायदे दिसतात। विजय वडेट्टीवार आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई, 18 महिन्यानंतर अंगरक्षक सेवेतून बडतर्फ। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई तालुक्यातील तलवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी केनीच्या साह्याने राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे। तलवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले गोपत, पिंपळगाव, पांढरी, बोरगावथडी, गंगावाडी, राजापूर, तपे, निमगाव, काठोडा या ठिकाणाहून राजरोजपणे वाळू उपसा सुरू असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। पोलीस अधीक्षक साहेबांनी सदर हप्ते वसूल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, नसता लवकरच निवेदन देऊन मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हा अध्यक्ष श्री शेख खिजर जैनुद्दीन यांनी दिला आहे। एकीकडे पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे न्यायालयाचा आदेश असूनही एका गरीब कर्मचाऱ्याला त्याच्या हक्काच्या पैशापासून वंचित ठेवायचे असा दुटप्पी कारभार सध्या बीड पंचायत समितीमध्ये पाहायला मिळत आहे। कामगार न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही बीड तालुक्यातील भवानवाडी येथील ग्रामपंचायत शिपाई श्री अभिमान जगताप यांची थकीत देणी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात आजपासून ग्रामपंचायत शिपाई असलेले अभिमान एकनाथ जगताप यांनी आज दिनांक 11 मे 2026 पासून पंचायत समिती कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे। प्रशासकीय दिरंगाईचा निषेध करत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे। या उपोषणाची दखल घ्यावी यासाठी राज्य प्रकल्प संचालक, पंचायत राज विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि कामगार संघटनांना निवेदने सादर करण्यात आली आहेत। एका कर्मचाऱ्याला आपल्या हक्काच्या पैशांसाठी भर उन्हात प्राणांतिक उपोषणाला बसावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। अंबाजोगाई येथील रिंग रोडवरील बँक कॉलनी परिसरात काल मध्यरात्री लागलेल्या एका भीषण आगीत लहू आणि अंकुश सुरवसे या दोन भावांनी अत्यंत कष्टाने उभा केलेले विराट इलेक्ट्रॉनिक्स अँड भांडी फर्निचर हे दुकान, गोडाऊन आणि फर्निचर तयार करण्याचा कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला। या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले। सध्या लग्न सराईचा हंगाम असल्याने ग्राहकांसाठी दुकानामध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडी आणि तयार फर्निचरचा मोठा साठा करून ठेवण्यात आला होता। तसेच कारखान्यातही नवीन फर्निचर बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते। मात्र मध्यरात्री अचानक लागलेल्या या भीषण आगीने सर्व सुरवसे बंधू यांच्या स्वप्नांची राख रांगोळी केली असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही। अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभा केलेला हा व्यवसाय डोळ्यादेखत भस्मसात होताना पाहून सुरवसे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। विसू पोडगाव पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असल्यामुळे एपीआय मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी अधिकारी व अंमलदार यांना सतर्क राहण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या। दिनांक 9/5/2026 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एपीआय शेंडगे हे पोलीस स्टेशनला कर्तव्यावर असताना अदानी सोलार पॉवर प्लांट पाथरा येथे चोरी करण्यासाठी चोरटे आलेले आहेत अशी माहिती मिळताच एपीआय शेंडगे हे आपल्या स्टाफसह अदानी सोलार पॉवर प्लांट पाथरा येथे पोहोचले। तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की पाठीमागे चोर आलेले आहेत असे वाटते। लागलीच एपीआय शेंडगे यांनी सदर कर्मचारी व आपल्या स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता काही चोरटे हे त्यांना पाहून पळून जात असल्याचे निदर्शनास येताच त्यांचा
पाठलाग करून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील पिंटू माणिक काळे राहणार क्रांतीनगर शिराढोण तालुका कळंब जिल्हा धाराशिव आणि दादा देवराव काळे राहणार सरमकुंडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांना पकडण्यात यश आले। तसेच त्यांच्याकडून सोलार केबल देखील जप्त करण्यात आले। त्याचसोबत एक तलवार देखील जप्त करण्यात आली। मात्र यावेळी त्यांच्यासोबतचे अरुण बारीक काळे, पवन नाना काळे, पिंटू मच्छिंद्र काळे, श्यामराव बबन काळे, सोन्या बबन शिंदे सर्व राहणार क्रांतीनगर शिराढोण तालुका कळंब जिल्हा धाराशिव हे मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले। पकडलेल्या दोन्ही आरोपींना विशाल सटवाजी वैरागी वय 30 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, वरिष्ठ तंत्रज्ञ, अदानी सोलार पॉवर प्लांट पात्रा राहणार धनेगाव तालुका केज यांच्या फिर्यादीवरून इसू पोडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास PSI मांजरे हे करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली API मच्छिंद्रनाथ शेंडगे, PSI भीमराव मांजरे, PSI भारत बर्डे, पोलीस हवालदार सीताराम डोंगरे व इतर अंमलदारांनी मिळून केली। बीड जिल्ह्यात सध्या गाजत असलेल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या 241 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मावेजा घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे। बीड पोलिसांनी शनिवारी पाठक यांना तपासासाठी त्यांच्या लातूर येथील घरी नेऊन त्यांच्या घराची झडती घेतली असता पोलिसांनी त्यांचा लॅपटॉप, टॅब, मोबाईल फोन तसेच काही संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। प्राथमिक तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली असून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपचा वापर करून अविनाश पाठक यांनी स्वतःच बॅकडेटेड म्हणजे जुन्या तारखांचे आदेश तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी बीडचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर पाठक यांनी तब्बल 154 प्रकरणात लवादाच्या वाढीव मावेजाचे आदेश काढल्याचे तपासात उघड झाले आहे। जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची आता मुंबई येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जाणार आहे। त्यामधील डिलीट करण्यात आलेल्या डेटा देखील रिकव्हर करून महत्त्वाचे पुरावे शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याची माहिती प्राप्त होत आहे। तसेच या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे याबाबतही तपास सुरू असून हस्ताक्षर तज्ज्ञांनी तब्बल 7 महिन्याच्या तपासानंतर सदरील आदेशावरील स्वाक्षऱ्या या अविनाश पाठक यांच्याच हस्ताक्षरात असल्याचे अहवाल दिल्याने त्यांना अटक करण्यात आली होती। आता पुढील तपासाचा भाग म्हणून पोलीस पाठक यांच्या आवाजाचे नमुने देखील घेणार आहेत। तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे हा बहुचर्चित घोटाळा सिद्ध करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत। या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।